नमस्कार, मी दीप्ती. दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. घरात भाजीला काही नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा. तोंडाची चवही वाढेल. त्यासाठी मी 3 कांदे कापून घेतलेत. ही 6 ते 7 माणसांसाठी मी भाजी बनवते. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बेसन पीठ टाकून घेतले गरजेनुसार. त्यात जिरे टाकून घेतलेत चमचाभर. अर्धा चमचा ओवा टाकून घेऊया. चवीनुसार तिखट. पाव चमचा हिंग. हिंग अवश्य टाका. व थोडा किंचितसा सोडा चिमूटभर टाकला आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. थोडी हळदही टाकली होती मी. चिमूटभरच हळद टाकलेली आहे. ते सर्व मिक्स करून घेऊया. आमच्या घरात ही भाजी खूप आवडते. एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. जास्त साहित्यही लागत नाही. मिक्सरच्या भांड्यात खोबरं व लसूण घेतलं आहे. ते बारीक वाटून घेऊया पाणी न टाकता. एका कढईत तेल घेतले. त्यात आपण ही आता भाजी तळून घेऊया. भाजी थोडी जास्तच करा, कारण निम्मी अशीच खाल्ली जातात. अशी चमच्याने सोडून घेऊया. व्यवस्थित तळून घेऊया. ही भाजी आमच्या घरात खूप आवडते. भाजीला काही नसेल तर हा मेनू नक्की ट्राय करून बघा. कमी साहित्यात अतिशय भन्नाट अशी भाजी तयार होते. लसूण खोबरं जे मी वाटून घेतलं आहे त्यात तुम्ही कोथिंबीर वाटणात टाकू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही. छान अशी तळून घेऊया. सर्व भाजी अशा प्रकारे मी तळून घेते. तर दुसऱ्या एका कढईत 2 चमचे तेल घेतले. तेल याला जास्त वापरायचं नाही आहे, कारण भाज्याचं तेलही भाजीत उतरतं. त्यात अर्धा चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊया. जिरे झाले की त्यात बारीक चिरलेले 2 कांदे टाकून घेतलेत. हिंग टाकून घेऊया थोडा. हिंग अवश्य टाका. हिंगामुळे चव छान येते. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. म्हणजे आपण वाटण तयार केलं होतं लसूण खोबऱ्याचं ते टाकूया.
अगदी कमी साहित्यात ही भाजी तयार होते. छान व्यवस्थित परतून घेऊया. आता त्यात पाव चमचा हळद टाकून घेतली. कलरची मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा. 2 चमचे आपला सातारी कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे. मग 2 चमचे मटण मसाला टाकून घेतला आहे. यामुळे चव छान लागते रस्स्याला. सगळं व्यवस्थित परतून घेऊया. आता भजी करून जे पातेलं होतं त्यातच मी पाणी धुवून घेतलं आहे. थोडंसं पाणी टाकून मसाला छान परतून घेते. आता राहिलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडासा रस्सा हा पातळच ठेवायचा आहे. भजी टाकल्यानंतर तो घट्ट होतो. कोणतंही वाटण करायची गरज लागत नाही. झटपट होणारी भाजी आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकून घेऊ. थोडंसं पातळच ठेवायचं आहे. रश्श्याला उकळी आली की आपण भजी टाकून घेणार आहोत. त्याआधी मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते. म्हणजे जी भाजी आहे ती मिळून येते, दाटसर होते. तुम्हाला ही झटपट भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आता आपण भजी सोडून घेऊया. ही भाजी 5 मिनटं रस्स्यात उकळून द्यायची आहे. मग आपली भाजी तयार झाली. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.